The king is coming. राजा येत आहे. Shout down the mountain. डोंगरापर्यंत, डोंगराखाली सर्वत्र तुम्ही घोषणा करा. Praise God. हालेलुया. We'll open our Bibles to Zechariah chapter 9 verse 9. Rejoice greatly, O daughter of Zion. Shout, O daughter of Jerusalem. Behold, thy king cometh unto thee. He is just and having salvation, lowly and riding upon an ass, and upon a colt, the foal of an ass. जकर्या 9 अध्याय आणि 9 वचन म्हणतं, अगे सियोनाच्या कन्ये अत्यंत उल्हास कर, अगे यरुशलेमेच्या कन्ये हर्षनाद कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आहे आणि त्याच्याजवळ तारण आहे. तो नम्र आहे आणि तो गाढवावर, गाढवीच्या शिंगरावर स्वार झालेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Every king comes into the palace. प्रत्येक राजा महालात तर येतो खरा. My king is coming to the subjects. माझा राजा प्रजेकडे येत आहे. He is riding down the mountain of your struggle. तुमच्या संघर्षांच्या डोंगराखाली तो येत आहे. And he is going and reaching through your hearts. आणि तुमच्या हृदयापर्यंत तो पोहोचत आहे. म्हणजे तुमच्या संघर्षांच्या डोंगरावरून असं खाली उतरून राईट इन टू युअर हार्ट, तुझ्या हृदयामध्ये तो येत आहे. Right through the gates of your heart. तुझ्या हृदयाच्या त्या प्रवेशद्वारापासून आत येत आहे. And it doesn't say a polite smile will do. आणि तो असं नाही म्हणत की एक स्मित हास्य चालेल. No, here it says rejoice. इथे लिहिलेलं आहे की आनंद करा, हर्षनाद करा. And even a rejoicing will not do on this day. आणि आजच्या दिवशी असा एवढा आनंदही पुरेसा पडणार नाहीये. Because here it says कारण इथे लिहिलंय rejoice greatly. मोठा हर्षनाद करा. Greatly. मोठा आवाज करा. मोठा. मोठा. फक्त आवाज नाही, मोठा. मोठा आवाज. मोठा आवाज. मोठा आवाज. मोठा आवाज. मोठा आवाज. Rejoice greatly. मोठा आनंद करा. Rejoice greatly. मोठा आनंद करा. Rejoice greatly. मोठा आनंद करा. Blessed is he who comes in the name of the Lord. I love you, Lord. Your prophet Zechariah is telling you. तुमचा संदेशता जकर्या तुम्हाला सांगतोय. Rejoice greatly, he मोठा said. आनंद करा. मग मेरा कुछ लेना देना ही नहीं है बेटा, जकर्या बोल रहा है. A total explosive celebration is the need of this hour. एक संपूर्ण हर्षनाद आणि आवाज आणि घोषणा या घटकेची गरज आहे. आज तो बनताय बेटा, आज तो बनताय. Praise God. Hallelujah. वो आया तो हम So, बचे. Why should I rejoicing be so great? का एवढा मोठा आनंद करायला हवा? If you are healed, जर तुम्हाला आरोग्य मिळालंय you don't just clap. तर तुम्ही फक्त टाळ्या वाजवाल एवढं नाही, You have to shout. तुम्ही ओरडायला पण हवंय. If you are blessed, जर तुला आशीर्वाद मिळाला, rejoice greatly. मोठा आनंद कर. If you are delivered, सुटका मिळाली आहे, rejoice greatly. मोठा आनंद कर. त्यात काय लागायचंय? घराघरात घुसून त्याने आपल्याला तारलंय. If your life is Hallelujah. made, जर तुझं जीवन बनलंय, rejoice greatly. मोठा look at that Joseph man. Hallelujah. If you are on the way to heaven, जर तू स्वर्गाच्या रस्त्यावर आहेस, then rejoice greatly. मोठा आनंद कर. If your life घराघरात is made, जर तुझं जीवन बनलंय, rejoice greatly. मोठा आनंद कर. घराघरात घुसून आलाय तो. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया. If you are breathing Hallelujah. this morning, rejoice greatly. मोठा आनंद करा. मोठा If you are breathing this morning, rejoice greatly. श्वास चालू आहे ना, मोठा आनंद कर. If your children have been touched by this Jesus, rejoice greatly. तुमच्या मुलांना जर येशूने स्पर्श केलाय तर मोठा आनंद करा. हालेलुया. Zechariah is saying, जकर्या म्हणतो he is not just passing by, तो केवळ इथून जातो असं नाही, he is coming to you. तो तुझ्या जवळ येतोय. The king is coming to you. राजा तुझ्या जवळ येतोय. In the world, you go to the king. जगात आपण राजाकडे जातो, But here, इथे the king of kings is coming to you. राजांचा राजा आपल्याकडे येतोय. हालेलुया. He is coming to the daughter of Zion. तो सियोनेच्या कन्येकडे येतोय. And who is the daughter of Zion? सियोनेची कन्या कोण आहे? We. आपण, तू, मी. He is coming to the sinful woman तो पापी बाईकडे येतोय, who thought that she was finished. जिला वाटलं ती संपली आहे. Rejoice greatly, woman. मोठा आनंद कर बाई, You are not finished. तू संपलेली नाही. Your Hallelujah. Savior has forgiven you. तुझ्या तारणाऱ्याने तुला क्षमा केली आहे. Your King has accepted you. तुझ्या राजाने तुला स्वीकारलंय. ओ हालेलुया. He is coming to
to Zacchaeus, तो जक्याकडे येतोय, who was hiding in the branches. जो झावळ्यांमागे लपला होता. Rejoice greatly, Zacchaeus. मोठा आनंद कर जक्या, Come down. खाली ये. I must stay in your house. मला तुझ्या घरी राहायला हवं, Salvation has to come in your house. कारण तुझ्या घरात यायला I हवं. came to मी you. तुझ्याकडे आलोय. Rejoice आनंद greatly. कर मोठा, Your king is coming to you. तुझा राजा तुझ्या जवळ येत आहे. Who is this King of glory? The Lord God Almighty. Hallelujah. He's coming to Jairus, तो यायराकडे येतोय. who thought ज्याला वाटलं his hope was dead. माझी आशा आता गेली. Rejoice greatly, Jairus. तर यायरा मोठा आनंद कर, Your daughter is alive. तुझी मुलगी जिवंत आहे. Your king has come to your house. तुझा राजा तुझ्या घरी He आलाय. raised your daughter. तुझ्या राजाने तुझ्या मुलीला परत जीवन दिलंय. Jairus, rejoice greatly. यायरा मोठा आनंद कर. बेटा हसो, बेटा थोड़ा हसो, प्रभु आया है. बेटा थोड़ा हसो. Let the Pharisees grumble. परुषांना कुरकुर करू दे. Pharisee says, परुषी म्हणाले, Jesus, येशू, ask your people to be silent. तुमच्या लोकांना जरा सभ्यपणे राहायला शिकवा, थोडं शांत बसायला शिकवा. Ask them to be silent. तुमच्या लोकांना जरा सांगा, असा आरडाओरडा करू नका. Jairus is saying, यारा म्हणतो, how can I be silent? याईर म्हणतो, मी कसं काय शांत बसायचं. Look at my daughter. माझी मुलगी बघा, She's dancing here. इथे माझी मुलगी She's alive here. नाचतीये, जिवंत आहे. कोण बघा? रबा शोधा, हिरवा खराबा शोधा, मांडारा खराबा शोधा, रबा रबा खराबा शोधा. We are shouting down the mountain because our king is just. आम्ही डोंगरावर आणि डोंगराखाली ओरडतोय कारण आमचा राजा न्यायी आहे. And आणि he is bringing salvation right in this house. तो तारण या घरात घेऊन येतोय. He gave salvation to this house. या घराला त्याने तारण दिलंय. He gave salvation to each house. आपल्या प्रत्येकाच्या घराला त्याने तारण दिलंय. Zachariah is saying जकरा म्हणतोय, he is coming with salvation. तो तारण घेऊन आलाय. He came with salvation. तो तारण घेऊन He आलाय. gave salvation. त्याने तारण दिलंय. My house is saved. माझं घर तारलंय. ओ हालेलुया. See, today many people shout because the music is loud. आज अनेक लोक ओरडतात कारण की संगीत जोरात असतं. But on that Palm Sunday, पण त्या झावळ्यांच्या रविवारी they shouted ते ओरडले because the miracle was real. कारण चमत्कार खरा होता. Their life had changed. त्यांचं जीवन बदललेलं They होतं. saw blessings in their lives. त्यांनी स्वतःच्या जीवनात आशीर्वाद पाहिले होते. Bible says बायबल म्हणतं in Luke 19:37, लूकचा 19वा अध्याय त्यातलं 37व वचन, they praised God for all the mighty works they had seen. सर्व महान कृत्य जी त्यांनी पाहिली त्याबद्दल त्यांनी प्रभूचे आभार मानले. The world calls you single. The world calls you broken. जग तुला एकटं म्हणतं. जग म्हणते ते तुटे फुटे हुए लोग The आहे. world calls you sick. जग म्हणते ते एक बिमार लोग आहे. But the Zoe kind of life, पण जोई पद्धतीचं जीवन, it says, I have म्हणतं, considered your pain. तुझ्या वेदना मी पाहिल्या And that's why I have come म्हणून मी आलोय. on this Palm Sunday या जावळ्यांच्या to रविवारी tell you तुला सांगायला आलोय, that I will give you salvation, मी तुला तारण देईन which बेटा, includes healing ज्यामध्ये and आरोग्य, blessing आशीर्वाद and आहे, deliverance सुटका आहे, and power. सामर्थ्य पण आहे. मी तुला देईन. मी तुझ्यासाठी आलोय. The Pharisees didn't like it. परुषांना अर्थातच नाही आवडलं. See, they were not really very angry because of the children jumping up, but the children saying Hosanna. त्या परुषांना मुलं उड्या मारत होती म्हणून राग नाही आला, पण उड्या मारणारी मुलं होजाना म्हटली. Hosanna to the son of David. आणि ते पण दाविदाच्या पुत्राला होजाना. ते त्यांना खटकलं. तिथं परुषांना राग आला. Because this is the royal title कारण की हे शाही टायटल आहे. only given to the Messiah. केवळ मसीहाला दिलेलं टायटल आहे. See, होजाना. the children होजाना. understood. मुलांना कळलं. These thick-skinned didn't understand. या जाड्या निबर कातडीच्या परुषांना नाही कळलं. See, and it was a massive festival day आणि असा मोठा सणाचा दिवस झाला तो, because the fruit was on display. कारण फळांचं प्रदर्शन झालं. See, all the healed people were there. सगळी आरोग्य पावलेली माणसं गोळा झाली. Amen. कुणाचा जीव बरा झाला, कुणाचा आत्मा जीवन झाला, कुणाचं शरीर बरं झालं. So Jesus was seeing the fruits and he was rejoicing. तर येशू फळं बघत होते आणि आनंद करत होते. All the outcasts are in the church. सगळे नाकारलेले, वाईट टाकलेले आज चर्च मध्ये, All the sinners
Zacchaeus is here. जक्का इथे आहे, Bartimaeus is here. फातिमा इथे आहे. Revelation 12:11 says, प्रगटीकरण 12:11 म्हणतं, they overcame him by the blood of the Lamb and by the word of their testimony. त्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आणि त्यांच्या साक्षीच्या शब्दाद्वारे त्यांनी विजय घेतला. आमेन. I mean, on that day, all ex-people were there. त्यावेळेला त्या दिवशी सगळे एक्स लोक होते, And their lives were shining now. त्यांची जीवना आता चमकत होती. जीवन बदल गया जब से प्यारा यीशु आया, मेरा जीवन बदल बदल गया. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.